हॅलो, कुठं आहेस? अरे काय नाही, घरी बोर होत होतं ना, म्हणून मॉल मध्ये आली शॉपिंग करायला. तू कुठे? तुझ्या मॉल मध्ये आहेस का नाही? त्याच्या बाहेर थार घेऊन उभारलोय बघ. 10 रुपयाचा थंडा द्या ना. हा, हे घ्या. ओ हा, माझ्याकडे 2 नोट आहेत. यातली 50 ची कुठली आणि 500 ची कुठली सांगा ना. बेटा मन में लड्डू फूटा. ही 50 ची आहे, ही मला द्या. 50 ची राहू दे माझ्याजवळ. 500 रुपये घ्या आणि मला 490 रुपये परत द्या. मला सुट्टे पैसे पाहिजेत. हॅलो, कुठं आहेस? पार्किंग मध्ये आहे. माझी थार घाण झाली आहे ना, म्हणून तिला वॉश करते. तू कुठे आहेस? मी पार्किंगच्या बाहेरच आहे. आल्टो घेऊन आलोय. तुझी थार धुवून झाली की सांग, मग माझा आल्टो पण धुवून दे. हा, येस. काल जे लग्न झालं त्या लग्नात नवरी मुलीचा मेकअप तुम्हीच केलता काय? हो, मीच केलंय. मस्त केलता मेकअप. मी तिचा नवरा आहे. मी तुमच्यासाठी गिफ्ट घेऊन आलोय. वाव, आयफोन. मला पण काल असंच वाटलं. सर, तुम्हाला तुमच्या लहानपणी कोणत्या गोष्टीची भीती वाटायची का? हो, पावसाळ्याची. ते कसं काय? अहो, रात्रभर पडणारा येऊ पाऊस, सकाळी शाळेला जाताना बरोबर बंद व्हायचं. आपण आपली शाळा किंवा कॉलेज कसं स्वच्छ ठेवू शकतो? घरी बसून. शाळेमधील असा कुठला प्रश्न आहे का ज्याचं उत्तर तुम्हाला आणखी मिळालं नाहीये? सर म्हणायचे, अभ्यास कर, मोठा झालास की कार मधनं फिरशील. मग ते का गाडी घेऊन यायची? कल्पना करा, तुम्ही एका जहाजात आहात आणि तो जहाज डुबणार आहे, तर तुम्ही कसे वाचाल? कल्पना करायचं बंद करणार. सर, एवढ्या प्रश्नाचे तुम्ही एकदम उत्कृष्ट उत्तर दिला, तर तुम्ही लहानपणी अभ्यासात कसे होते? असं समजा की आर्यभट्टनी शून्याचा शोध माझ्यासाठीच लावलाय. दादा, ती म्हैस विकायची आहे का? होय, ऐकायचे. थोडी माहिती द्या ना आम्हाला म्हशीबद्दल. आता मत समोरच आहे की, बघा की तुम्ही. अहो, मोबाईल घ्यायला गेलं तर कसे मोबाईलचे फीचर्स सांगतात, तसं तुम्ही आम्हाला या म्हशीबद्दल सांगा. 2020चं मॉडेल आहे. कलर ब्लॅक मध्ये, डोल कॅमेरा आहे, स्टोरेज 500 GB आहे आणि चार्जिंग केबल फ्री. सर, मला सांगा, आजच्या जमान्यात सर्वात इमानदार माणूस कोणता आहे? पानवाला. कसं काय? कारण तो सांगून चुना लावतो. जावयानं स्टेटस टाकला, माय वाईफ इज माय लाईफ. स्टेटस पाहून सासू म्हणाली, ओ, ऐकलं का? आपल्या जावयाने स्टेटस टाकला, माय वाईफ इज माय लाईफ. बाई, किती चांगला जावई आहे माझा. अरे वा. जावई नाही, जावयाच्या रूपात मुलगा भेटलाय. मुलगा माझ्या पोरीला हाताच्या फोडासारखा जपतो. अगं माझं गोंडस जावई. मग मुलाने पण स्टेटस टाकला, माय वाईफ इज माय लाईफ. मग स्टेटस बघून आई म्हणाली, अरे देवा. देवा, काय झालं ग? अहो, तुमच्या मुलाने स्टेटस टाकला, माय वाईफ इज माय लाईफ. लहानाचं मोठं केलं पोराला, पोरानं हे दिवस दाखवले. देवा, त्या भवानीनं माझ्या पोराला वश मध्ये केलं. काळा जादू केलाय माझ्या पोरावर. हे देवा, मला मारून टाका. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ. हाय, हाय. मी तनू, BSc फर्स्ट इयर स्टुडंट. आणि तू? अगं वेडे, मी माझ्या मुलगीची फी भरायला आलोय. पप्पा चला. संतूरनं फक्त आई आंघोळ करत नाही, कधी कधी राहिलेल्या साबणानं बाबा पण करतो. लाज नाही वाटत? रोडवर बसून पैसे मागतोस? 2 रुपयासाठी काय ऑफिस खोलून बसू काय? सर, तुमची 10वी होऊन किती वर्ष झाले? 6-7 वर्ष झाले असतील. हा, वाटत नाही. जिमला जा, थोडं प्रोटीन पावडर वगैरे घ्या. काय सांगू मॅडम तुम्हाला, प्रोटीन पावडरचा डबा आणला, आईनं बेसन पीठ समजून भजीच करून टाकलं. मग आत्ताच्या शाळेत आणि आपल्या शाळेत काय फरक आहे?
आता 5वी मधल्या पोराकडे पण फोन आहेत. आम्ही जेव्हा 5वीत होतो तेव्हा पेन्सिल नाही तर पेनाने लिहायला भेटणार म्हणून आम्ही खुश व्हायचो. मग तुम्ही शाळेला मिस करताय का? हो, शाळेला खूप मिस करतोय. शाळेत असताना शाळा नको नको वाटायची, पण शाळेतनं बाहेर पडल्यावर कळते तोच खरा स्वर्ग होता. ज्या त्यावेळी कोण किंमत करत नाही हो त्याची, वेळ निघून गेल्यावर किंमत कळते. आता पाणी म्हणजे जीवन हे पण लोकांना मूतखडा झाल्यावर समजतं.